गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊया। आपण आता निरूपणास सुरुवात करूया। पहा, आजच्या या धावपळीच्या युगामध्ये आहे ना, आपण सगळेच तणाव चिंता संभ्रमामध्ये आहोत ना। आपल्याला प्रश्न पडतो की आयुष्य इतकं कठीण का आहे बरं? बघा, पण जो भक्ती मार्गामध्ये आहे ना, त्याचं आयुष्य एकदम सुखात चालू आहे। त्याला मरणाची सुद्धा भीती नाही। बघा, 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर श्रीकृष्णानं अर्जुनाला दिलेला संदेश आहे ना, आजही आपल्या आयुष्यातील गुंता सोडवण्यासाठी तितकाच महत्त्वाचा लागू होतो। आज आपण पाहणार आहोत की भगवद्गीतेचे असे विचार आहेत ना, जे तुमचं आयुष्य नक्कीच सोपं करतील। म्हणजे काय बरं? म्हणजे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, फळाची अपेक्षा न करता तू कर्म कर। श्रीकृष्ण म्हणतात ना, तू फक्त कामावर लक्ष दे, निकालांचं टेन्शन घेऊ नकोस। आपण काय करतो, एखादं काम हातामध्ये घेतलं की ते पूर्ण व्हायच्या आधीच आपल्याला त्याचे फायदे हवे असतात। जसं की मला पगार किती मिळेल किंवा लोक माझं कौतुक करतील का। जर आपल्या मनासारखं घडलं नाही ना, तर आपण लगेच उदास होतो आणि पुढची कामं करायला हुरूप घालवून बसतो। पण खरं सांगू का, निकाल हा आपल्या हातात नसतोच। आपल्या हातामध्ये फक्त मेहनतच असते ना। जेव्हा आपण काय मिळेल याचा विचार करणं सोडून देतो, तेव्हा आपला सगळा फोकस आहे ना त्या कामामध्ये लागतो। मग ते काम इतकं भारी होतं की फळ तर मिळतंच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्या कामाचं ओझंसुद्धा वाटत नाही आणि मनावरचा ताणसुद्धा कायमचा निघून जातो। म्हणजे स्वतःवर नियंत्रण असणं आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे। आपलं मन आहे ना, एका उधळलेल्या घोड्यासारखं असतं। जर त्याला आवर घातला नाही तर ते आपल्याला कुठल्या कुठे घेऊन जाईल ना आणि संकटात टाकेल। श्रीकृष्ण स्वारी म्हणतात ना, जर तुमच्या मनावर नियंत्रण असेल तर तुमचं मन तुमची सगळ्यात मोठी ताकद बनतं। पण जर मन भरकटलेलं असेल तर तेच तुमच्या नाशाचं पण कारणीभूत ठरतं ना। आपल्याला बाहेरचे लोक येऊन तितका त्रास देत नाहीत ना, जितका त्रास आपला स्वतःचा मनुष्य देत असतो। आपला स्वतःचा राग देत असतो, चिडचिड आणि ईर्ष्या देते। म्हणूनच दिवसभरातून थोडा वेळ शांत बसून स्वतःच्या विचारांकडे लक्ष दिलं पाहिजे। जेव्हा मन शांत होतं ना, तेव्हा डोकं ठिकाणावर असतं आणि कितीही मोठं संकट आलं तरी आपण डगमगत नाही ना। थोडक्यात काय बरं, तर मनाला आपला नोकर बनवा, त्याचा गुलाम होऊन बसू नका। मग बघा, आयुष्य कसं सोपं जाते, सुटसुटीत वाटायला लागेल। म्हणजे हा बदलाचा स्वीकार आहे ना, आपण स्वीकारायला हवा। श्रीकृष्ण म्हणतात ना की बदल हा होणारच, त्याला कोणीही रोखू शकणार नाही। आपण काय करतो, एखादी गोष्ट किंवा माणसं कायम आपल्यासोबत राहावी म्हणून त्यांना घट्ट पकडून ठेवतो। मग ती नोकरी असो, एखादं नातं असो किंवा आपली संपत्ती असो। पण तुम्ही विचार करा, काल जे तुमचं होतं ना, ते आज कोणा दुसऱ्याचं झालंय आणि उद्या ते आणखी कोणाचं तरी असणार आहे। हेच तर जगाचं चक्र आहे ना। जेव्हा परिस्थिती बदलते ना, तेव्हा आपण रडत बसतो की माझ्यासोबत असं का झालं बरं। पण जर आपण मनाशी पक्क केलं की बदल हा होणारच आहे, तो चांगल्यासाठीच असेल, तर आपल्याला कशाचंही दुःख होत नाही। जुनं गेल्याशिवाय नवीन काहीतरी चांगलं आपल्या पदरामध्ये पडत नसतं। त्यामुळं बदलाला घाबरण्यापेक्षा त्याचं स्वागत करायला शिका।
आयुष्य खूप हलकं वाटेल. तुमच्या जीवनातला हा अतिविचार थांबवा. आपण अर्ध्याहून अधिक वेळा त्या गोष्टीचा विचार करून त्रास करून घेतो ज्या अजून घडल्याच नाहीत. अर्जुनसुद्धा युद्धभूमीवर असायचा. काय होईल, कसं होईल या विचारानं पार गळून गेला होता ना. श्रीकृष्ण स्वारींनी त्याला हेच समजावतात की बाबा रे, जे होऊन गेलंय ते तू बदलू शकत नाहीस आणि जे उद्या होणार आहे ना ते तुझ्या हातात नाही. मग कशाला उगाच डोकं खातोय बरं? आपण काय करतोय? भविष्याची स्वप्न बघण्यात किंवा भूतकाळाच्या जखमा उकरण्यामध्ये आपला आजचा दिवस फुकट घालवतो. खरं तर आपल्या हातात फक्त आताचा क्षण असतो. जर तुम्ही आजचं काम प्रामाणिकपणे केलं ना आणि सध्याच्या वेळेचा आनंद घेतला तर उद्याची काळजी करायची गरज उरणार नाही. उद्याचं चित्र आजच्या तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. त्यामुळं उद्या काय होईल या कचाट्यातून बाहेर पडा आणि आज मनसोक्त जगा. मग बघा, तुमचं टेन्शन पळून गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे संभ्रम आणि श्रद्धा. श्रीकृष्णाचा एक साधा नियम आहे ना, स्वतःवर शंका घेणं सोडा. बऱ्याचदा आपण एखादं काम करायला घेतो ना आणि मनामध्ये विचार येतो, मला हे जमलं नाही तर लोक काय म्हणतील. हा जो संभ्रम आहे ना, हा जो संशय आहे ना, तो आपला खरा शत्रू आहे. श्रीकृष्ण म्हणतात ना, संशय घेणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या ताकदीवर किंवा देवाच्या नियोजनावर विश्वास ठेवता तेव्हा अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकलेली असते. आपण उगाच जर तरच्या चक्रामध्ये अडकतो. पण लक्षात ठेवा, आत्मविश्वास असेल तरच रस्ता सापडतो. देवानं तुमच्यासाठी काहीतरी चांगलंच ठरवलं असणार, हा विश्वास ठेवा. मग बघा, मनातला गोंधळ कसा निवळतोय आणि प्रगतीची दारे कशी उघडतात. म्हणजेच भगवंतावरचा विश्वास आहे ना, तो कधीच ढळू देऊ नका. तुमच्या जीवनामध्ये आहे ना, सर्व काही व्यवस्थित होणार आहे. तुम्हाला न मिळणारी गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. बघा, आपण नक्की हा कर्माचा खेळ असतो ना, नक्की असतो कसा ते आपण एका उदाहरणासहित स्पष्ट करू. एके दिवशी एक श्रीमंत व्यक्ती भगवान शंकरांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये आला. अंगावर महागडे कपडे, हातात सोन्याचं घड्याळ आणि पायामध्ये अत्यंत किमती बूट. त्यांच्या प्रत्येक हालचालीमध्ये श्रीमंती झळकत होती. पण मंदिराच्या पायऱ्यांवर येताच त्याच्या मनामध्ये अस्वस्थतेची एक हलकीशी लाट उठली. त्याच्या कानावर आधीच आलं होतं की त्या मंदिरामध्ये नेहमी चोऱ्या होत असतात. विशेषतः चपला बूट तर क्षणात गायब होतात. त्यानं आपल्या चमचमत्या बुटांकडे पाहिलं आणि पुन्हा मंदिराच्या दाराकडे नजर वळवली. बूट घालून मंदिरामध्ये जाता येणार नव्हतं आणि बाहेर काढून ठेवण्याची त्याची हिंमत होत नव्हती. क्षणभर तो द्विधा मनस्थितीमध्ये उभाच राहिला आणि श्रद्धा आणि भीती यामध्ये त्याचं मन हेलकावत होतं. तेवढ्यात त्याची नजर त्या मंदिराबाहेर बसलेल्या एका म्हाताऱ्या भिकाऱ्यावर पडली. अंगावर फाटके कपडे, चेहऱ्यावर काळानं उमटलेल्या वेदनांच्या रेषा आणि डोळ्यात मात्र एक विलक्षण शांतता. तो श्रीमंत व्यक्ती हळूहळू त्या भिकाऱ्याजवळ गेला. बाबा, माझे बूट थोडा वेळ सांभाळून ठेवाल का बरं? त्या संकोचानं विचारलं. भिकाऱ्याने त्याच्याकडं पाहिलं, हलकंसं हसलं आणि म्हणाला, ठेवा साहेब, निर्धास्तपणे दर्शनाला जा. त्या शब्दांमध्ये एवढा प्रामाणिकपणा होता ना की त्या श्रीमंत व्यक्तीनं क्षणाचाही विचार न करता आपले महागडे बूट त्याच्याजवळ ठेवले आणि मंदिरामध्ये गेला. पूजा सुरू झाली. घंटांचा नाद दुमदुमत होता. धुपाचा सुगंध वातावरणामध्ये दरवळत होता. पण त्या श्रीमंत व्यक्तीचं मन आहे ना, मात्र विचित्र विचारांनी भरून गेलं होतं. देवाच्या समोर हात जोडून बसलेल्या त्या माणसाच्या मनामध्ये अचानक एक प्रश्न उभा राहिला. देवा, ही कसली दुनिया आहे तुझी? एखाद्याच्या पायात हजारो रुपयांचे बूट आणि एखाद्याच्या नशिबामध्ये
2 वेळच्या भाकरीसाठी हात पसरवणं, तू सगळ्यांना सारखं का नाही बनवलंस बरं? सगळ्यांच्या आयुष्यामध्ये समान सुख का नाही दिलंस बरं? त्याच्या मनामध्ये आहे ना त्या भिकाऱ्याबद्दल करुणा दाटून आली. क्षणात त्यानं मनोमन ठरवलं, घरी जाताना त्या भिकाऱ्याला 500 रुपये देऊन जाईल. निदान आज तरी त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं समाधान दिसेल. थोड्याच वेळामध्ये पूजा संपली. तो समाधानाने बाहेर आला, पण मंदिराच्या पायऱ्यांवर येताच त्याचे पाय थबकले. ना तिथे त्याचे महागडे बूट होते, ना तो भिकारी होता. क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान नाहीसं झालं. मनात संशयाचे काळे ढग दाटून आले. बहुतेक बूट घेऊन पळालाच तो. त्याच्या मनामध्ये विचार चमकून गेला. पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं नाही. कदाचित एखाद्या कामासाठी गेला असेल असं स्वतःला समजावत तो मंदिराबाहेरच उभा राहिला. पुढे वेळ सरकत होता, पण त्याची नजर मात्र त्या गर्दीत सतत त्या भिकाऱ्याला शोधत होती. खूप वेळ वाट पाहूनही तो भिकारी परत आला नाही. तेव्हा त्या श्रीमंत व्यक्तीच्या मनामध्ये संशयाचं वादळ उठलं. त्याला आता खात्रीचं वाटू लागली होती की तो भिकारी त्याचे महागडे बूट घेऊन पळून गेला असेल. क्षणात त्याच्या मनामध्ये दुःख, राग आणि निराशा एकत्र दाटून आली. ज्या माणसावर त्याने विश्वास ठेवला होता ना, त्याच माणसानं आपली फसवणूक केली, ही भावना त्याच्या मनाला टोचू लागली ना. शेवटी निराश होऊन तो श्रीमंत व्यक्ती अनवाणी पायानेच आपल्या घराच्या दिशेने निघाला. तप्त रस्त्यावर पडणारी प्रत्येक पावलं जणू त्याच्या अहंकाराला आणि विचारांना प्रश्न विचारत होती. चालत चालत तो एका फुटपाथ जवळ आला. तिथे एक माणूस चपला बूट विकत बसला होता. अनवाणी पायांनी चालणं कठीण होत असल्यामुळं तो श्रीमंत व्यक्ती चप्पल खरेदी करण्यासाठी त्याच्याजवळ जातो. पण त्याच क्षणी त्याची नजर तिथे ठेवलेल्या एका बुटांच्या जोडावर पडली. क्षणभर तो थबकला. ते बूट अगदी त्याच्यासारखे दिसत होते. त्यानं बारकाईनं पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं ते बूट दुसऱ्या कोणाचे नसून ते माझेच आहेत. त्यानं लगेच त्या बूट विकणाऱ्याला विचारलं, हे बूट कुठून मिळाले बरं तुम्हाला? सुरुवातीला तो माणूस उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला, मला माहीत नाही साहेब, जुने बूट आहेत. पण त्या श्रीमंत व्यक्तीनं पुन्हा पुन्हा विचारलं. थोडा दबाव टाकला. तेव्हा शेवटी तो माणूस सत्य बोलला ना. तो म्हणाला, साहेब हे बूट आहे ना, मला एका भिकाऱ्यानं 500 रुपयांना विकले. या ऐकतच ते श्रीमंत व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटलं होतं. कारण की क्षणभरापूर्वी ज्या मनात राग होता ना, त्या मनात आता एक गूढ शांतता उतरली होती. त्यानं चप्पल घेतली नाही आणि तो पुन्हा अनवणी पायांनीच आपल्या घराच्या दिशेने चालू लागला. कारण त्याला देवाजवळ केलेल्या आपल्या तक्रारीचं उत्तर मिळालं होतं. म्हणजे त्याच्या लक्षात आलं होतं ना की जोपर्यंत माणसाची कर्म सारखी होत नाहीत तोपर्यंत त्याच्या नशिबातही समानता येऊ शकत नाही. देवानं त्या भिकाऱ्याच्या नशिबात कदाचित 500 रुपये आधीच लिहून ठेवले होते. पण ते पैसे कोणत्या मार्गाने मिळवायचे ना, हे मात्र त्या भिकाऱ्याच्या कर्मावर अवलंबून होतं. जर त्यानं प्रामाणिकपणा निवडला असताना तरी देखील त्याला हे 500 रुपये मिळालेच असते. कारण तो श्रीमंत व्यक्ती स्वतः त्याला ते देणारच होता ना. पण त्यानं चोरीचा मार्ग निवडला आणि कदाचित त्याच्या आशाचं चुकी कर्मामुळं आज त्याच्यावर भीक मागण्याची वेळ आली ना. म्हणजे याचं तात्पर्य काय आहे बरं? देव प्रत्येकाच्या नशिबामध्ये काही ना काही लिहून ठेवत असतो. पण ते मिळवण्यासाठी कोणता मार्ग निवडायचा हे माणसाच्या कर्मावरच अवलंबून असतं ना. बघा, कधी कधी आपण काही काम करतो ना, आपण खूप मेहनतीनं काम करतो. बघा, ती एक मेहनत झाली. आणि काही लोक 2 नंबरचा धंदा करतात. म्हणजे दारू विकणं, व्याजावर पैसे देणं, असे अनेक धंदे आहेत. ते करतात ना, म्हणजे पैसा दोन्हीकडून येतो. पण घामातून जो पैसा येतो ना,
तोच मनुष्याच्या जीवनामध्ये पुण्य निर्माण करत असतो. म्हणजे माणसाच्या कर्मावर अवलंबून असतं ना, प्रामाणिकपणा, चांगली कर्म आणि योग्य मार्ग माणसाला खऱ्या अर्थानं उंचीवर घेऊन जातात ना, तर चुकीची कर्म माणसाला अधपतनाकडे नेतात. म्हणून परिस्थितीपेक्षा माणसाची कर्म अधिक महत्त्वाची असतात. माणसाचं नशीब आहे ना, ते देव लिहितो, पण त्या नशिबापर्यंत पोचवण्याचा मार्ग माणसाच्या कर्मांनीच ठरत असतो ना. म्हणून तुम्हाला सांगणं आहे की वाईटातून कमवलेलं धन आपल्या जीवनामध्ये नाशाचं कार्य ठरतो ना, नाशाचं काम करतो. म्हणून आपण आहे ना, चांगल्या मार्गाने धन कमवा. कारण चांगल्या मार्गानं कमवलेलं धन असतं ना, ते पुण्यामध्ये जात असतं. म्हणजे बघा, आजसुद्धा निरूपण काही माणसं ऐकतात ना, त्यांचा पैसा कमवण्याचा मार्ग विचित्र आहे, 2 नंबरचा आहे, पण ते भक्तीसुद्धा करतात. त्या भक्तीचा काही उपयोग होणार नाही. आपला मार्ग बदला. तुमच्या जीवनामध्ये आहे ना, यापेक्षासुद्धा चांगले दिवस येतील. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जे बदलता येत नाही ना, ते शांतपणे स्वीकारा, आणि जे बदलता येतं ते धैर्याने बदला. खरा आनंद आहे ना, तो बाह्य वस्तूंमध्ये नसतो, तो मनाच्या शांततेतच असतो ना. अहंकार कमी झाला की ज्ञानाचे दरवाजे सुद्धा उघडतात. आणि हा अहंकार कमी होईल कधी? जर आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना केली, तर तुम्ही किती जरी अहंकारी असाल ना, तरीसुद्धा तो कमी होऊन जातो. प्रत्येक व्यक्ती आहे ना, आपल्याला काही ना काही शिकण्यासाठी भेटते. म्हणजेच प्रत्येकाचा स्वार्थ असतोच असं नाही. म्हणून कर्म करा, पण फळाची अति आसक्ती ठेवू नका. क्षमेमुळं दुसऱ्यापेक्षा स्वतःचं मन अधिक मुक्त होतं. मन जिंकलं ना, तर जगसुद्धा जिंकता येतं. जिथे प्रेम, करुणा आणि सत्य आहे ना, तिथेच अध्यात्म आहे. स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याची सवय लावा. प्रत्येक दिवस आत्मविकासाची नवी संधी आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, किती जरी संकट आली, किती जरी मोठमोठे दुःख जरी आले ना, जर आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण असेल ना, तर सर्व दुःख सुखामध्ये बदलून जातात. म्हणजे जिथे नम्रता असेल ना, तिथे शांतता असते. बघा, एका आपण छोट्याशा उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. 2 साधू एका गावातून जात होते. वाटेत त्यांना एक नदी लागली. नदीच्या काठावर एक तरुण स्त्री उभी होती. तिला नदी पार करायची होती, पण पाण्याच्या प्रवाहामुळे ती घाबरलेली होती. एका साधूनं क्षणाचाही विलंब न करता तिला आपल्या खांद्यावर घेतलं आणि नदी पार करून सुरक्षितपणे दुसऱ्या काठावर उतरवलं. ती स्त्री त्यांचे आभार मागून निघून गेली. दोन्ही साधू पुढे चालू लागले. काही तासानंतर दुसरा साधू अस्वस्थ होऊन म्हणाला, आपण साधू आहोत. स्त्रीला स्पर्श करणं आपल्या नियमांच्या विरुद्धच आहे ना, मग तुम्ही तिला खांद्यावर का घेतलं बरं? पहिला साधू हसला आणि म्हणाला, मी तिला नदीच्या पलीकडे उतरवलं, पण तू अजूनही तिला मनात घेऊन चालला आहेस बरं. हे तू बरोबर करतेस का बरं? बघायचं तात्पर्य काय आहे बरं? शरीरानं केलेल्या कृतीपेक्षा मनात धरून ठेवलेले ओझं आहे ना, ते जास्त त्रास देतं. राग, द्वेष, अपराधीपणा किंवा जुन्या आठवणी सोडून दिल्या ना, तर मनसुद्धा हलकं होऊन जातं आणि शांततासुद्धा मिळते ना. म्हणजे आपल्या जीवनामध्ये कोणती गोष्ट घडली ना, तर सर्वच गोष्टीमध्ये आपला फायदा असो नाही. काही गोष्टी आहेत ना, पुण्यासाठी तरी कराव्या लागतात. हे पुण्य जेव्हा मिळतं ना, तेव्हा तिथला फायदा बघता कामा नये. जिथे फायदा पाहिला जातो ना, तिथे कधीच पुण्य निर्माण होत नाही. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलं ना, प्रत्येक माणसामध्ये झाडा पानांमध्ये सुद्धा भगवंत आहे. म्हणून झाडे तोडू नका, उलट प्रत्येकाने एक एक झाड लावा. दर हप्त्याला प्रत्येकाने एक एक जरी झाड लावलं ना, तरी खरा ईश्वर तुम्हाला झाडांमध्ये दिसणार आहे. म्हणजे आपल्या संतांनी आहे ना, झाडांना वाचवण्याचा एक पर्यायच निवडलेला होता. जणू काही संतांनी
त्या झाडांमध्ये भगवंत पाहिला. काही संतांनी जरा मडक्यांमध्ये भगवंत पाहिला, काही संतांनी बगीच्यामध्ये भगवंत पाहिला. म्हणजे जिथे जाल ना तिथे भगवंत सामावलेला आहे. म्हणून आपले कर्म आहेत ना ती चांगली ठेवा. जोपर्यंत तुमची कर्म चांगली होणार नाहीत ना तोपर्यंत भक्ती करून सुद्धा काही उपयोग आहे का बरं? काहीच नाही. तुमच्या मनाला तोपर्यंत शांतता मिळणार नाही. पण अजूनही आहेत ना, भक्ती मार्गामध्ये आहेत तरीसुद्धा तंबाखू खातात, भक्ती मार्गामध्ये आहेत तरीसुद्धा आपण दारू पितो. हे तुम्ही चोरून करता, पण एक दिवस सर्वांना माहीत होणार आहे. आणि यात आपण स्वतःलाच फसवतो ना. म्हणूनच ज्यांनी बोध घ्यायचा त्यांनी घ्यावा. भगवंत सर्व काही पाहत आहे. जय जय रघुवीर समर्थ.